दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक लहान गोष्ट आहे की एक विधवा बाई आपल्या दोन मुलांबरोबर राहत असते. एक मुलगा आणि एक मुलगी तिला असते. आणि विधवा झाल्यानंतर तिचं आयुष्य जे आहे खूप कठीण जात असतं. कशीबशी ती इतर ठिकाणी काम करायची, मोलमजुरी करायची, कोणाच्या घरी काम करायची आणि आपलं घर चालवत असते. मुलंसुद्धा थोडीशी मोठी झाली, परंतु ते सुद्धा कामाला जायचे. तो मुलगासुद्धा मोलमजुरी करायला कुठेतरी जायचा. ही लहान मुलगी पण आईबरोबर घरकाम करायला जायची, तिला मदत करायची. आणि त्यांचा कसाबसा त्यांचं घर चालत होतं. आणि मुलं शाळेत जात नव्हती, कारण शाळेमध्ये फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि रस्त्यावरून जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या मुलांना बघून या दोघांना खूप वाईट वाटायचं की आपण शाळेत जाऊ शकत नाही. आणि एवढं दुःख त्यांच्या जीवनामध्ये असतानाच अजून एक दुःख आलं, म्हणजे त्यांची आई आजारी पडली. आणि शेवटी ती अंथरुणावर खेळली. आणि ती दोघांना बोलवून तिने सांगितलं की कधीही प्रयत्न करायचं सोडू नका. देव कधी ना कधी तुम्हाला चांगलं देणारच आहे. देवावर आशा ठेवा. आणि काही दिवसांनी ती आई मरण पावली. आणि आता ह्या दोन भावंडांवर तर खूपच कष्ट करायचे वेळ आली. ही मुलगीसुद्धा काम करत होती, हा मुलगासुद्धा काम करायचा. जे काही थोडंफार यायचं त्याच्यामध्ये त्यांचं चाललं होतं. एक दिवस ती मुलगी इतकी निराश झाली की तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु तो भाऊ तिच्या बाजूला राहिला आणि तिला बोलला की असं करू नको, आपल्या आईचे शब्द आठव. आणि आपल्याला ह्या जगामध्ये आता एकमेकाशिवाय दुसरं कोणी नाही. आणि अशा प्रकारे ते जीवन जगत असताना एक दिवस तो कुठेतरी शेतामध्ये त्याच्या काम करत होता. त्यांच्या घराच्या जमिनीमध्ये तो काहीतरी लावण्याचा प्रयत्न करत होता. आणि काहीतरी खणत असताना त्याला दोन चमकणारे दगड त्या ठिकाणी दिसले. आणि त्यांनी ते घेतले, साफसूफ केले, घरी येऊन आपल्या बहिणीला दाखवले. आणि ते चकाकणारे दगड होते. आणि त्यांनी विचार केला की हे जर विकले तर आपल्याला काहीतरी थोडेफार पैसे मिळू शकतात. आणि मग ते मोठ्या बाजूच्या शहरामध्ये गेले आणि त्यांनी ते दगड दोन एका जवाहीर जो असतो किंवा सोन्याचं दुकान असतं त्यांच्या ठिकाणी दाखवले. आणि तो जो मालक होता त्याने तपासले आणि त्याला खूप मोठं आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी सांगितले की हे दोन जे दगडं तुम्ही आणले हे चांगल्या किमतीचे हिरे आहेत. आणि त्या सर्वांची, दोघांची मिळून किंमत त्या भावंडांना त्यांनी 2 कोटी रुपये दिले. आणि ह्या भावंडांना खूप आनंद झाला आणि ते घरी आले. आणि त्या पैशातून त्यांनी आपलं जीवन सुधारवलं, चांगलं घर बांधलं. आणि अशा प्रकारे ते सुखामध्ये राहू लागले. परंतु एक विश्वास त्यांनी सोडला नव्हता, तो म्हणजे देव देणार आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं संकट येतात, बऱ्याचदा असं कष्ट येतात, बऱ्याचदा अशा परीक्षा येतात की आम्हाला वाटतं की आता जे हाती घेतलं आहे आम्ही ते आम्ही सोडून द्यावं. पण मध्येच सोडू नका. देव यथाकाळी तुमच्या पदरामध्ये पीक घालणार आहे. देव योग्य समयी आम्हाला देणार आहे. आमचे जे कष्ट आहेत, आमचं जे सर्व काही श्रम आहे त्याचा मोबदला देव दिल्याशिवाय राहणार नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. गलतीकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय 9वं वचन. गॅलेशियन्स चॅप्टर 6 and verse 9. योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.